ती चंदनाची छडी आहे, ती घ्यायला किती जंगल फिरते तर त्यात एखादं चंदनाचं झाड असतंय. सगळी चंदनाचे असले तर फायदा नाही, आणि ते चंदनाचं झाड म्हणजे चंदनजी कांबळे. दरम्यानच्या काळामध्ये नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, महाराष्ट्राच्या रील स्टार सिने अभिनेत्री आणि खास करून महाराष्ट्राला आपल्या अदाकारीच्या माध्यमातून वेळ लावणारे आमच्या काहीतरी गंगा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याबरोबर आदरणीय आमचे ऋतिक दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ऋतिक दादा गंगावणे महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध गायक, दोघांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दोघांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती आणि आपल्या सेवेला आपण सुरुवात करावी विनंती आहे. महाराष्ट्राचा अष्टपैलू कलाकार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असे स्वप्नीलजी गायकवाड आता आपली कला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सादर करतील. स्वप्नीलजी आपल्याला विनंती राहील. नक्कीच या ठिकाणी दिग्गज कलावंत, दिग्गज माझे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुठेतरी हौस राहते की त्यांच्यासमोर आपण आपली सेवा सादर करावी. तर या ठिकाणी त्यांच्याच आवाजात जे झालं आणि जी माझी रील सुद्धा व्हायरल झाली असं त्यांचंच गीत या ठिकाणी प्रयत्न करतो फक्त. हॅलो, रिवर्ब द्या थोडासा प्लीज. हॅलो हॅलो, हा हा मला लावला जीव गुळावाने गोड रिवप देना थोड तिनं मला लावला जीव गुळावाने गोड रांच मी पाकृपण लेकरावानी लाड लखाबाई माऊली वेळवेळा धावली जशी ती वासराची गाय तशी मी अन माझी लखाबाई. थोडं वेगळं गायलं गुरुजी, चुकलं असेल तर तुमच्याकडे छेडे आहेच म्हणा. हे लखाबाई आल्या गेल्याच भल्या भल्याच कुणाच घेण देण नाही. आल्या गेल्याच भल्या भल्याच कुणाच घेण देण नाही. तशी मी अन माझी लखाबाई आल्या गेल्याच मी अन माझी लखाबाई मी अन माझी लखाबाई मी अन माझी लखाबाई. मला लावला गुलाबाने गाड रांचण पाकृपण लेकरावाने लाड
मला लावला तिनं मला लावला तिनं मला लावला जीव गुळावाने गोड गुळावाने गोड तिनं मला लावला जीव गुळावाने गोड रांच मी पाकरू पण लेकरावाने लाडा लखाबाई माऊली धावली लखाबाई माऊली धावली कशी ती वासनाची गाय कशी ती वासनाची गाय कशी मी अन माझी लखाबाई लखाबाई मी अन माझी लखाबाई लखाबाई मी अन माझी लखाबाई कमी आहे माझं हिट गाणं गातो आणि संपवतो अन मग पाटलांचा 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 झालं का अन मग पाटलांचा पहिलं गाडा पाटलांचा पहिला गाडा गाडा त्यानं घाटात केला पाटलांचा पहिला गाडा गाडा त्यानं घाटात केला राडा राजशाही घाटात पहिला आमचा जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया उडवणी कसा वाऱ्यावणी पडतोया पाय पाहुणी भाल्या भाल्याला वाम पडतोया तुम्ही नाद जमता सोडा तुम्ही नाद जमता सोडा पाटलांचा 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 पहिला गाडा गाडा त्यानं घाटात गेला पाटलांचा पहिला गाडा 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 घाटात गेला राडा 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 तुम्ही सर्वांनी पाटलांचा बैलगाडा बघितला सेम पॅटर्न आता बघता आता शेठचा बैलगाडा बघायचा आहे शेठचा बैलगाडा आता पाटलांचा बैलगाडा बघितला शेठचा बैलगाडा पण आला होता आपला घाट मधुमला सारा गज बजला या परिसरामध्ये बैलगाडा शर्यती भरपूर होतात आणि बैलगाडा प्रेमी भरपूर आहेत म्हणून घाट मधुमला सारा गज बजला श्वास धरा तुम्ही रोखून घाट मधुमला सारा गज बजला श्वास धरा तुम्ही रोखून शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय बियापाम शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय बियापाम शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय बियापाम शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय बियापाम
लहिरू बाबात येतात घाटात अरे अरे शेठच्या बैलांचा साहित्य थाटमाट लहिरू बाबात येतात घाटात जवळ होती या बारी पब्लिक सारी जाती भारावून जवळ होती या बारी पब्लिक सारी जाती भारावून गुरुजी ओ गुरुजी ओ गुरुजी शेठचा लिहिले फक्त मी शेठ नाही फक्त मी शेठ नाही शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय शेठचा बैलगाडा घाटात सुटलाय अभयाना या ठिकाणी अभयाना दरम्यानच्या काळामध्ये या शुभ अशा निमित्ताने कारण राया मिठीत घ्याना राया